नमस्कार, आपल्यासोबत आहेत अजय चौधरी सर. अजय चौधरी सर, तुम्ही जेव्हापासून आंदोलन सुरू अधिवेशन सुरू झालं तेव्हापासून दररोज एक आंदोलन करताय. आजचं भोईवाडा गाव संदर्भातले पुनर्विकासासाठीचं आंदोलन आहे. काय सांगाल, काय माहिती आहे? भोईवाडा गाव ही मुंबई महानगरपालिकेची मालमत्ता आहे आणि 2023 मध्ये याचं भूमिपूजन हे तत्कालीन आयुक्त फाटक साहेब यांनी केलं. ही 33/9 मध्ये मुंबई महानगरपालिकेची पहिली स्कीम आहे. पण मुंबई महानगरपालिकेने टेंडर देताना रहिवाशांना विश्वासात घेतलं नाही. परस्पर टेंडर काढलं, विकासकाची नियुक्ती केली आणि त्यानंतर मान्यता घेण्यात आली रहिवाशांची. या रहिवाशांवरती पहिला अन्याय केला. त्यानंतर 2003 ते 2024 विकासकांनी कुठलीही डेव्हलपमेंट केली नाही. 1-2 खोके उभे करून ठेवलेले आहेत. याच्यातले जवळजवळ 800 रहिवासी, त्यातले अनेक जण मुलुंडच्या ट्रान्झिटमध्ये आहेत. 350 कुटुंब भोईवाड्याच्या ट्रान्झिटमध्ये आहेत. 4 वर्षाकरता बांधलेला ट्रान्झिट आज 24 वर्ष झाली. त्या ट्रान्झिटची हालत खराब आहे. उद्या जर काही दुर्दैवी घटना घडली तर महापालिका आणि सरकार त्याला जबाबदार असेल. मी सरकारच्या मागे लागलो. महापालिकेच्या आयुक्तांकडे अनेक बैठका झाल्या आणि विकासक पुनर्विकासला चालना देत नाही, सुरू करत नाही म्हणून महापालिकेने त्याला या प्रकल्पातनं काढून टाकलं. विकासक कोर्टात गेला, स्थगिती आदेश मिळवला. मग कोर्टामध्ये 5-6 वर्ष न्याय मिळाला नाही. महापालिका काय करू शकली नाही आणि मग लोकांनी कंटाळून ज्यावेळी महापालिका, विकासक आणि लोक असं ठरवून आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट केली आणि पुन्हा एकदा या विकासकाला 33/9 मध्ये नवीन सुधारणा कायद्याच्या DCR प्रमाणे परवानगी देण्यात आली. महापालिकेने प्रस्ताव UD कडे पाठवला, पण UD कडे गेल्या 1 वर्षापासून तो प्रलंबित आहे. का थांबवलाय, का ठेवलाय सही करायला ते नगरविकास खात्याला माहीत. काय विकासक भेटला का नाही त्यांना हे मला माहित नाही. परंतु त्या लोकांवरती अन्याय आहे. मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, मुंबईकरांना, महाराष्ट्रातल्या लोकांना घरं देण्याची गोष्टी करायची आणि 800 लोक घरांपासून वंचित आहेत. गेले 20 वर्ष ते बिचारे यातना सहन करत आहेत. म्हणून मी आयुक्तांकडे बैठक मागितली आणि UD कडे बैठक मागितली. माझी विनंती आहे, दूध का दूध, पाणी का पाणी करा. एकदा त्याला विचारा 1 महिन्यात चालू करतोय का नाही. नसेल करत तर हकलवून द्या. मुंबई महापालिकेने हा प्रकल्प करावा. अतिशय महत्वाच्या जागी तो प्रकल्प आहे. पण ह्या प्रकल्पासंदर्भात सरकारची काय भूमिका आहे? सरकारला आम्ही सांगतोय, मी पत्र देतोय, मी लक्षवेधी टाकतोय. आजही मी आज लक्षवेधी अध्यक्षांना जाऊन भेटतोय. ती लक्षवेधी दिलेली आहे ती लावा म्हणून विनंती करणार आहे. बघू सरकार काय करणार. आता आमचा शेवटी रस्ता आहे, रोडवरती आम्ही उतरलो तर सरकारला आणि महापालिकेला भारी पडेल. एवढे वाद आपल्या सोबत अजय चौधरी साहेबांनी अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली आहे की भोईवाडा गावाचं हे पुनर्वसन होणं गरजेचं आहे. सरकार याकडे कुठेतरी दुर्लक्ष करते असेही त्यांचं मत आहे आणि सरकारने यात लक्ष नाही घातलं तर आम्ही आंदोलन करू असं देखील अजय चौधरी यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. कॅमेरामॅन देवाशिषसह स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, विधान भवन, मुंबई.